आजच्या स्वातंत्र्य दिवसाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा स्वातंत्र्याचा चिरायू आपला तिरंगा हा नेहमी स्वाभिमानानं फडकत राहावा यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान या देशाच्या तिरंग्यासाठी कायम राहावं आणि उद्याच्या काळामध्ये आमचा देश जगाच्या पाठीवर महासत्ताक व्हावा अशा पद्धतीच्या सुरुवातीलाच मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपण जे काही प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित केलेत, खरं तर प्रधानमंत्र्यांचं भाषण लाल किल्ल्यावरून हे संपूर्ण देशासाठी एक संदेश असतो. त्याच्यात अजिबात राजकारण नसतं. एक मोठी परंपरा लाल किल्ल्याची ही आपण आतापर्यंत पाहिली, पण गेल्या 10 वर्षामध्ये आणि आजही आपण पाहिलं तर लाल किल्ल्यावरून राजकीय भाषण जे होतं ते खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री या पदासाठी भूषणावं नाही असं आता देशातल्या लोकांचं मत तयार होते. त्यामुळे आता त्यांनी काय भाषण द्यावं, कारण की व्यक्ती स्वातंत्र्य आहे सगळ्यांना, पण प्रधानमंत्री म्हणून हे दायित्व जावं अशी अपेक्षा आमची आहे. आज देशामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होते आहे. त्यासाठी प्रधानमंत्री म्हणून काय उपाययोजना करणार होते ते या देशातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्र्यांकडून ऐकायचं होतं, पण शेतकऱ्यांबद्दलचं एक शब्द पण बोलले नाही. जय जवान जय किसान असा नारा लावून लालबहादूर शास्त्रीजींनी एक मोठा संदेश दिला होता. त्या सैन्याबाबतही सुद्धा भूमिका न मांडणं, खऱ्या अर्थानं ही दोन जे पार्ट आपल्या देशातले आहेत हे महत्वाचे आहेत. पण प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये आज ना सैन्यांच्याबद्दल बोललं गेलं ना शेतकऱ्यांच्याबद्दल बोललं गेलं आणि देशातली जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीबद्दलही बोललं गेलं नाही. अशी आणि संपूर्ण भाषण हे पॉलिटिकल राजकीय आपल्याला ते भाषण पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यांना जे बोलायचं ते बोललेत, पण आपण जे काही आता प्रश्न राज्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपस्थित केले, काल महाराष्ट्राच्या कॅबिनेटची मीटिंग झाली आणि गिरनार नारपार जी योजना आपली आहे ज्याचं गुजरात आणि महाराष्ट्र त्या पाण्याचं जे काही आतापर्यंत हिस्सेदारीचा जो विषय होता, आम्ही अनेकदा म्हणत होतो की राज्यातलं सरकार हे गुजरात धार्जनी आहे. त्याचं कालच्या कॅबिनेटमधून आपल्याला पाहायला मिळतं. नारपार या योजनेमधून आपण फक्त 10 TMC पाणी घेणार अशा पद्धतीचा काल कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. 126 TMC पाणी त्या ठिकाणी आहे आणि आमच्या भूभागामध्ये असलेल्या पाण्याचा 50% तरी वाटा हा महाराष्ट्राला मिळावा अशा पद्धतीचं खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी होती. पण काल पुन्हा आपल्या महाराष्ट्रातलं सरकार हे कसं गुजरात धार्जनी आहे त्याचं प्रत्यय काल आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि सरकार जे आहे हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेसाठी चाललेलं नाही. हे महाराष्ट्रातलं सरकार स्वतःसाठी, स्वतःच्या बगलबच्च्यांसाठी असं हे मौज मस्तीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आपण सगळे पाहतोय. आणि हे सरकार दुरुस्त होईल असं आज तर काही चित्र नाही, पण लोक निवडणुकीमध्ये यांना दुरुस्त करतील आणि यांना घरी पाठवतील अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे. बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये पाहायला मिळेल. मुख्यमंत्र्यांनी अचानक एक महिला आली त्यावरती सही करायला अजित पवार तयार होते, त्यावेळेस हा मोठा
हे तीन तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रात आहे, या सरकारमध्ये महाभारत चालू आहे. भगवान श्रीरामाचं रामायण पुढे ठेवायचं, पण आतमध्ये सगळं महाभारत करायचं, असं पद्धतीचं चित्र आहे. त्याच्यामुळे राज्याचं नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे. मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलनामध्ये अर्धे मंत्री ओबीसी आंदोलनात, अर्धे मंत्री मराठा आंदोलनात आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे जी काही परिस्थिती महाराष्ट्राची होती आहे, महाराष्ट्राचं एक मोठं नुकसान राज्यातल्या सरकारनी 2014 ते 19 आणि आता 2022 ते आता 2024 असा हा कालावधी पाहिला तर राज्याचं एक मोठं नुकसान महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि हे नुकसान कधी भरून निघेल हा सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून महाराष्ट्रात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. कारण की हे सरकार स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी, जनतेची नाही, मोठ्या प्रमाणात कर्ज घेत आहे आणि त्या कर्जाचा भार राज्याच्या जनतेवर जाते आणि म्हणून महागाईच्या समोर त्यांना जावं लागत आहे. तुम्ही लाडक्या बहिणीचा उल्लेख केला, फक्त 25% भगिनींच्या खात्यामध्ये पैसे गेले, त्या भगिनींनी तातडीने पैसे काढून घेतले पाहिजेत, ही भूमिका काँग्रेस पार्टीची पण आहे. पण माननीय सुप्रीम कोर्टाने परवा जे यांच्यावर ताशेरे ओढलेत, हे आम्हाला बदनाम करतात की आम्ही योजना बंद करायला निघालो. आम्हाला योजना बंद करायची नाही, आम्हाला चालूच ठेवायची योजना. पण मूळ प्रश्न आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमच्याजवळ शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादनाचे द्यायचे पैसे नसतील, शेतकऱ्याला द्यायला पैसे नसतील तर तुमची लाडकी बहीण योजना बंद करू, अशा पद्धतीचं माननीय सुप्रीम कोर्टाने बोलणं म्हणजे आज सरकारचं जे खरा चेहरा होता तो माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेला आहे. राज्याच्या अनेक योजनातले पैसे हे लाडकी बहीण योजनेमध्ये वळते करतात आहेत. अनेक मुला-मुलींच्या स्कॉलरशिप मिळाल्या नाहीत. ओबीसी असेल, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असतील, ज्या पीएचडी करणारे जे मुलं मुली असतील, त्याचं आता परवा एका मुलांनी तर आपल्या अंगावर पेट्रोल टाकून नांदेडमध्ये आत्महत्या करायचा प्रयत्न केला. विकासाच्या अनेक योजना ज्या सामाजिक न्याय विभागाच्या असतील किंवा आदिवासी विभागाच्या असतील, त्याही योजनांचे पैसे वळते केले गेलेले आहेत, असं चित्र आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती गोंधळलेली महाराष्ट्रामध्ये राज्याच्या एकनाथ शिंदे आणि भाजपप्रणीत सरकारची पाहतोय ती फार दयनीय आहे. राज्याची जी आहे ती 2 लाख कोटींवर गेलेली आहे, राजकोषीय 5% गेलेली आहे. वित्त विभागाने सरकारला सावधतेचा इशारा दिला. हे आम्ही विधानसभेत ही भूमिका मांडलेली होती, पण सरकारच्या वतीनं आजकाल काय झालं की स्वतःचं काही आता डोकं चालत नाही, काही एजन्सी घेऊन एजन्सी सांगतात त्याप्रमाणे वागणारही सरकारमध्ये काही लोक पाहतोय आपण. आणि ते सांगतात तेवढंच ते बोलतात, त्याच्या पलीकडे बोलत नाही. आम्ही सांगून सुद्धा या सरकारला ते म्हणाले नाही, अजून आम्ही कर्ज घेऊ शकतो. आम्ही सांगितलं की राज्य कर्जाच्या खाईत तुम्ही झोकलं, आता कर्ज घेण्याचा विचार नाही, राज्यामध्ये रिसोर्सेस कसे उभे करता येईल आणि त्याच्यामधून उत्पादन वाढवा. पण सरकारला आयत्या बिडावर नागोबा अशी परिस्थिती या सरकारची झाली. कर्ज घेऊन दिवाळी साजरी करायची आणि राज्याच्या जनतेला महागाईच्या खाईत टाकायचं हे सरकारचं आहे. आणि म्हणून वित्त विभागाने जे सरकारला इशारा केलेला आहे त्याचा आता हा खरा पुरावा, आता हा सूर्य आणि हा जयद्रथ या पद्धतीचं चित्र वित्त विभागाने त्यांना कॅबिनेटमध्ये समजावून सांगितलेलं आहे. आम्ही विरोधच करत नाहीये, आम्हाला अजिबात विरोध करायचा कार्यक्रम नाही आहे. या योजना काँग्रेस पक्षाच्याच आहे, वेगळ्या नावाने हे लोक करतात आहेत, त्यामुळे विरोध करायचं कारण का? या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला, मग महिला असेल, युवक असेल, शेतकरी असेल, वेगळे वेगळे व्यवस्था आहे. या सगळ्यांनाच, कारण की त्यांच्याकडून आपण टॅक्स घेतो आणि हा टॅक्सचा पैसा त्यांच्या उपयोगासाठी यावा हीच आमची भूमिका आहे.
पण याला काँग्रेस पक्षाने कधीच विरोध केला नाही, महाविकास आघाडीने कधीच विरोध केला नाही. पण आपलीच मनगडत कहाण्या सांगून यांना प्रसिद्धीमध्ये आपल्याला कसं त्या योजनेमध्ये ठेवता येईल हा अयशस्वी प्रयत्न हे करतात आहेत. त्यांना एक साधा माझा प्रश्न आहे. मी महागाईचा प्रश्न मगापासून उपस्थित करतो. मी आता दौऱ्यावरून आलो. आज आम्ही मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांच्या प्रमुख लोकांच्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही मिटिंगा केल्या. पश्चिम विदर्भामध्ये आम्ही होतो. असे लोक मिळाले ज्याच्याकडे एक लाईट आहे आणि एक पंखा आहे. त्याला 5,000चं बिल आलं झोपडीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना. आता 5-5 हजाराचे लाईटचे बिल येत असतील आणि 1,500 दिले तर तुम्ही एका हाताने 1,500 देताय, एका हाताने 5,000 रुपये त्याच्या हातातून घेताय. तुम्ही कुठल्या योजनेच्या बद्दलची चर्चा करताय? एकीकडे आम्ही त्यांच्या आर्थिक उत्थानासाठी काम करतो असं सांगतात आणि एकीकडे लाईटच्या एकट्या बिलमध्ये तुम्ही त्यांच्याकडून जास्त पैसे घेतात आणि महागाई वेगळी वाढते आहे त्याच्यावर चर्चा नाही. आणि म्हणून ही जी थोतांड व्यवस्था निर्माण करण्याचं काम जे सरकार करते आहे याचा खरा चेहरा लक्षात आलेला आहे जनतेच्या. पण आता निवडणुकीची लोक वाट पाहतात आहेत. महाराष्ट्र आहे. आम्ही सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुकीत सांगत होतो की लोक निवडणुकीची वाट पाहतात आहेत आणि लोकांनी यांना त्यांची जागा दाखवली महाराष्ट्रात. त्यामुळे महाराष्ट्राची जनता आता विधानसभेच्या निवडणुकीची वाट पाहत आहे. निवडणुका लागल्या की ही जी आता मस्तावलेली सत्तेची गरमी आलेली माज आलेली जी सरकार महाराष्ट्रामध्ये महायुती भाजप प्रणित आहे हिला लोक आता घरी पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी परिस्थिती आज आहे. मोदींनी आज आपल्या भाषणात परत एकदा वन नेशन वन इलेक्शन म्हणून त्याच्यावर जावं लागेल असा उल्लेख केलेला आहे. किती वर्ष बोलणार तेच भाषण? गेले 10 वर्ष आम्ही तेच ऐकतोय. बहुमताचं सरकार तुमच्याजवळ होतं. आता त्यावेळेस मोदी सरकार होतं. आता एनडीएचं सरकार झालं. त्यामुळे तुम्ही 10 वर्ष मेजॉरिटीमध्ये राहूनही तुम्ही करू शकला नाही तर तेच किती वेळ बोलणार? त्यामुळे त्याच्यावर फार चर्चा करू नका असं आमचं मत आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सेक्युलर सिव्हिल कोड हा देशामध्ये असला पाहिजे. सेक्युलर सिव्हिल कोड बेसिकली युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज आहे, वेळ आलेली आहे. देशात धर्माच्या आधारे कुठले कोड नसतात. मूळ प्रश्न आहे की आपला देश जी ओळख आहे ज्याला आपला देशच कळत नसेल तो त्यांचा विषय आहे. आपला विविध जात धर्म भाषा विविधतेचा देश आहे आणि तरी सुद्धा आपला देश गेल्या 75 वर्ष एक आहे. जेव्हा देशावर संकट आलं तर प्रत्येक देशातला प्रत्येक नागरिक विविध धर्माचा विविध जातीचा आणि विविध भाषेचा हा एकजूट आलेला आहे. त्यामुळे देशाची ताकद ही विविध धर्माच्या आधारावरच आपल्या देशामध्ये मजबूत आहे. पण ही व्यवस्था सगळी संपायची बीजेपीची मानसिकता आहे. त्यामुळे प्रधानमंत्री ते भाषा बोलतात है. हिंदी में बताइए भाऊ, आज प्रधानमंत्री ने अपने भाषण में कहा है कि इस देश पर परिवारवाद जो है वो खत्म होना चाहिए, नए लोगों को मौका मिलना चाहिए. आप 3 बार देश के प्रधानमंत्री बने तो आपने नए लोगों को क्यों मौका नहीं दिया? अपने आपसे शुरू करो ना मोदी जी. इसको बोल रहे हो आप? परिवारवाद का अर्थ क्या होता है? तुम्हारे पार्टी में कई नेता है कि उनका दादा भाजपा का आमदार सांसद था, मंत्री था, फिर उनका बेटा हो गया, अब नाती आ गए. परिवारवाद तो तुम्हारी ही पार्टी में है. तो ये सब लाल किले से इस तरह की बातें नहीं होती. किसी एक परिवार को अगर टारगेट करना चाहते हो, गांधी कभी मरता नहीं. ये भूमिका आज भी देश में जिंदा है और इसलिए तुम जितना गांधी पे वार करोगे उतना ही आपका नुकसान होगा. मोदी जी ये हमारी सलाह है आपको. भाव उन्होंने ये भी कहा है कि देश में यूनिफॉर्म सिविल कोड होना चाहिए. संविधान और सुप्रीम कोर्ट भी यही कह रहा है. सेक्युलर सिविल कोड होना चाहिए, धर्म के आधार पर कोई कोड नहीं होना चाहिए. देखो, सुप्रीम कोर्ट ने अभी इस पे कोई टिप्पणी नहीं की है, लेकिन प्रधानमंत्री जी बार बार कह रहे हैं और आप सुप्रीम कोर्ट के मुंह में डाल रहे. तो क्या सुप्रीम कोर्ट को आदेश देने का काम प्रधानमंत्री कर रहे हैं कि ये प्रश्न हमारे सामने खड़ा होता है? हमारा देश की निर्मित जो हुई है वो विविध जाति विविध धर्म और विविध भाषाओं में है और गए 75 साल में आजादी का तिरंगा
हमेशा यही व्यवस्था के आधार पर अपना फैलता रहा है। तो ऐसे समय में इस तरह की बातें कर जो हमारा संविधान कहता है उस संविधान को अगर तुम डैमेज करना चाहते हो तो तुम्हारा जो असलियत है वो देश की जनता के सामने आई है। तो इसलिए विविध धर्म और विविध जाति और भाषाओं का जो देश, फिर भी देश एक, ये जो हमारा कॉन्सेप्ट है दुनिया में कोई देश में नहीं है। और वो कई देश हमारे देश के साथ जो आजाद हुए थे वो देश अभी पुनः गुलामगिरी में चले गए, लेकिन हिंदुस्तान आज भी वही शान के साथ खड़ा है। यही हमारी पहचान है और ये पहचान अगर खत्म करना चाहते हो तो देश के लिए तकलीफ होगी। इसके अलावा इम्तियाज एमआईएम ने गठबंधन का हाथ एक तरह से प्रपोजल दिया है कि आगामी विधानसभा चुनाव के लिए एमआईएम आप लोग से गठबंधन करने के लिए इच्छुक है महाविकास आघाड़ी से। ऐसा कोई प्रस्ताव नहीं है और कोई मीडिया में कोई बात करता है तो उसके बारे में कोई जवाब देने का कोई कारण नहीं होता। और अगर आते हैं दिल्ली से खबर आ रही है कि उद्धव ठाकरे पहले मुख्यमंत्री थे एनडीए के, वो लीड करेंगे कैंपेन, सीएम के पैसा नहीं। ऐसी कोई चर्चा नहीं है, महाविकास आघाड़ी करके हम सामने जाए। इसके अलावा बीजेपी विधायक है राणे, वो सरेआम पुलिस को धमकी दे रहे हैं सांगली की सभा में कि आप लोग अगर हमारे केस देने में देरी करेंगे तो पुलिस स्टेशन में आके हंगामा करूंगा, आप लोग का ट्रांसफर ऐसे जिले में कर दूंगा जहां पर दिल्ली का फोन तक नहीं लगेगा। यही तो भाजपा और महायुति के सरकार की पहचान है। गुंडाइज्म, दहशत पैदा करना, पुलिस स्टेशन में गोलीबारी करना, यही तो पहचान है बीजेपी की, यही तो पहचान है इस सरकार की। वो सरकार की पहचान है और वो महाराष्ट्र की जनता इस तरह की जो मानसिकता की व्यवस्था है इसको कभी भी पसंद नहीं किया है। और इसलिए लोग चुनाव का इंतजार करते हुए, आप देख रहे लोग चुनाव कब लगता है, और इस तरह की जो मानसिकता महाराष्ट्र में फैली हुई है, पुलिस को धमकाने वाली, उनके बीवियों के बारे में गलत बोलने वाली, पुलिस स्टेशन में गोलियां चलाना, गणपति के प्रोसेस में गोलियां चलाना, ये जो बीजेपी और बीजेपी के साथ अलायंस जो है उनकी जो मानसिकता है वो स्पष्ट होती है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।